सांगली जिल्ह्याचं पूर्वी एकतर्फी असणारं किंबहुना तसं भासणारं राजकारण आता बहुआयामी बनलंय। अगोदर राज्याचे नेते जो आदेश देतील त्याप्रमाणे जिल्ह्याच्या नेत्यांनी लोकसभा असो अथवा विधानसभा त्याप्रमाणे कार्यक्रम करायचा असा प्रघात होता। मात्र आता कोण कोणाचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यातून अनेकांना पात्रता नसतानाही संधी मिळतेय आणि पात्रता असूनही बऱ्याच जणांना गप्प बसावं लागतंय। जत तालुक्यातून अनेक आमदार घडवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या आमदार विलासराव जगताप यांना आमदारकीसाठी अनेक वर्ष वाट बघावी लागते। जत विधानसभा मतदारसंघातून अखेर त्यांना आमदारकीची संधी मिळाली। आमदार झाल्यानंतर विलासराव जगताप जत तालुक्यासाठी काहीतरी भरीव करतील असं वाटलं होतं। मात्र कायम दुष्काळाचा कलंक माती असलेल्या जत तालुक्यासाठी गेल्या 5 वर्षात विलासराव जगताप यांनी फारसं काही करू शकले आहेत असं फारसं कुठेतरी काही दिसून येत नाही। आमदार म्हणून करावयाच्या चाकोरीबद्ध कामांव्यतिरिक्त आमदार जगताप काहीच करू शकले नाहीत। त्यामुळे जत तालुक्यातील जनतेचा आजही पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू आहे। जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील पाण्यासाठी तडफडणारी 42 गावं असोत व जत तालुक्यातील इतर गावांचा पाण्याचा प्रश्न असो, विलासराव जगताप हे आमदार म्हणून काहीच न करू शकल्यानं जत विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे। त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये आमदार विलासराव जगताप यांना बसण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येते आहे।